महत्वाची बातमी, पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळच्या घरावर छापेमारी केलेली आहे। छापेमारीमध्ये घायवळच्या कोथरूडमधल्या घरामध्ये बंदुकीच्या गोळ्या सापडल्या। सातबारे विविध जमिनी संदर्भात कागदपत्र सापडलेली आहेत। मराठवाड्यामधील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्स पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। घायवळच्या नावावरील अनधिकृत बांधकामं आणि मालमत्तांची चौकशी होणार आहे। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अजिंक्य, वृषाली अगदी बरोबर आहे। कुख्यात गुंड निलेश घायवाळ परदेशात पसार झालेला आहे आणि त्याच्या विरोधात जी मोक्काची कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल पुणे पोलिसांनी कोथरूडमधील त्याच्या घरात झाडाझडती घेतली आणि या झाडाझडतीमध्ये पुणे पोलिसांना विविध गोष्टी आढळून आलेल्या आहेत। त्यामध्ये जिवंत काडतुसे आढळलेले आहेत। जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहाराची कागदपत्र देखील पुणे पोलिसांना यामध्ये छापेमारी दरम्यान आढळलेले आहेत। त्याबरोबर मराठवाड्यातील जे पवनचक्की संदर्भातील ज्या गोष्टी आहेत त्याच्या फाईल देखील पुणे पोलिसांना आढळलेल्या आहेत आणि निलेश घायवळचं पुणे शहरात अनधिकृत अतिक्रमण आहे का, अनधिकृत काही बांधकाम आहे का, किंवा निलेश घायवळने चुकीच्या पद्धतीने काही केलेलं आहे का याची देखील पोलीस चौकशी करत आहेत आणि त्या संदर्भात पुणे पोलिसांनी पुणे महापालिकेला पत्र देखील दिले आणि नक्कीच तपास सुरू झालेला आहे। धन्यवाद अजिंक्य दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।